नमस्कार. आज फ्लोअर टेस्ट झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं 164 मतं आज मिळवली. 164 मतं मिळवताना पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आजारी असल्यामुळं सभागृहात हजर राहू शकले नाहीत आणि शिवाय एक विधानसभा अध्यक्ष झाल्यामुळं पीठासीन होते. त्यामुळं भाजपची 3 मतं भाजपला मिळू शकलेली नाहीत. 164चा आकडा अधिक 3 केल्यावर 167 पर्यंत जातो. म्हणजे कालच्या आकड्यापेक्षा सुद्धा 1चा आकडा अधिक मिळवलेला आहे या सरकारनं. शिवसेनेचे आणखी एक आमदार जे बांगर, जे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत होते, जे आपल्या मतदारसंघात जाऊन शिवसेना फुटल्याचा विलाप करत होते, ते बांगर सकाळी सकाळी शिंदे सेनेच्यामध्ये दाखल झालेले आपण सगळ्यांनी बघितलं. आता महाविकास आघाडीचं विधानसभेतलं संख्याबळ 99 वर येऊन पोचलं आहे. आजच्या शक्ती प्रदर्शनामध्ये महाविकास आघाडीला 100 देखील पार करता आली नाही. अर्थात यात अनेक त्रुटी आहेत. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासारख्या माजी मंत्र्यांना वेळेवर पोचता आलं नाही. सभागृहाची दारं बंद झाली होती, त्यामुळं हा आकडा वाढू शकला नाही. काल राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर होते, तर आज शिवसेनेचे आमदार, काँग्रेसचे आमदार गैरहजर होते. शिवसेना आणखी एकदा फुटली. 39ची संख्या 40 वर गेली. किती ढिसाळ नियोजन असतं बघा. आपल्याला सभागृहामध्ये आपलं बळ स्पष्ट करायचं आहे, तर वेळेत पोचलं पाहिजे. हा साधा नियम देखील या सभासदांना, आमदारांना पाळता आलेला नाहीये. आता हा साधा नियम पाळता आला नाही की या सगळ्यापासून दूर राहायचा विचार होता, हा देखील प्रश्न पडतो. की वैफल्य आलंय, काय आता जाऊन तरी फायदा, ते विजयी होणारच आहेत, मग आपण जाऊन तरी काय उपयोग, न जाऊन तरी काय उपयोग, अशा स्वरूपाचं वैफल्य आलंय का? अगदी आदित्य ठाकरे सुद्धा धावत पळत शेवटच्या क्षणी सभागृहात येऊन पोचले होते. म्हणजे आपल्या विरोधात बनलेल्या सरकारला आम्ही अधिक सशक्त आहोत हे दाखविण्याची जी म्हणून संधी असते, ती गमावलेली आहे. जरा नीट बघा. शिवसेनेचे स्वतःचे आमदार निघून गेलेत. ती संख्या आता 40 वर गेलेली आहे. त्यासोबत काल जेव्हा अध्यक्षाची निवड होती, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी बेफिक्री दाखवली. म्हणजे आज जे हजर होते ते बनसोडे किंवा मोहिते आजही हजर होते, पण काल अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेला सभागृहात हजर राहिले नाहीत. अर्थात एकांच्या घरी मृत्यू झालाय त्यामुळे ते आले नाहीत. दुसरे आजारी होते असं कारण सांगून काल नव्हते निलेश लंके, जे आज व्यवस्थित होऊन परत सभागृहामध्ये आले. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादीच्या 3-4 लोकांची अनुपस्थिती ही त्यांना या अध्यक्षाच्या निवडीबाबत गांभीर्य नाही असं दाखविणारी होती. आज शिवसेनेच्या सदस्यांची अनुपस्थिती त्यांना विधानसभेतल्या बहुमताबाबत गांभीर्य नाही असं दाखविणारी होती. मुळात हे सगळं करायचं कोणासाठी, हाच प्रश्न महाविकास आघाडीमध्ये सगळ्या पक्षाच्या मनामध्ये आहे. लक्षात घ्या, महाविकास आघाडीची स्थापना ही भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन हे वाक्य खरं करू द्यायचं नाही यासाठी झाली होती. म्हणजे शरद पवारांचं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं एकमेकावर प्रचंड प्रेम आहे. तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा असली ती गाणी गात बागेतून फिरत असतात, असलं काही नाही. या दोन्ही पक्षाचं मिळून शिवसेनेवर उदंड प्रेम आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा इतका प्रचंड प्रभाव या दोघांच्यावरती पडलाय की यांना शिवसेनेला मनातून समर्थन करावं वाटलं असलं देखील नाही. यांच्या विरोधाचा हेतू एकच होता, ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो. तो कॉमन मिनिमम आणि मॅक्झिमम प्रोग्राम हा एकच होता, तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून
मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवणे. आणि या प्रोग्राम अंतर्गत होणारा लाभ असा होता की सत्ता मिळाल्यावर जे काही लाभ सत्तेसोबत मिळतील तेही पदरात पडतील. म्हणजे द्वेष आणि लाभ या दोनच मुद्द्यांवरती हे तीन पक्ष एकत्र आले होते. बरं, आता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणून मुख्यमंत्री याही वेळेला झाले नाहीत, त्यामुळे तिथे त्यांना कमी लेखण्याचा प्रश्न नव्हता. आणि आता मंत्रिपद मिळणारच नसल्यामुळं लाभ होण्याचा प्रश्न देखील नव्हता. उलट शिवसेना जितकी कमी होईल तितका आनंद या दोघांनाही होईल, कारण शिवसेनेची स्पेस याच लोकांना मिळणार आहे. खरं तर एक मुद्दा महत्वाचा आहे मंडळी. शिवसेना फुटलीच नसती. शिवसेनेचे 39 सदस्य पहिले आणि आता आलेले 40वे एकच मागणी करतायत, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडा. आणि बिचाऱ्यांची या मागणीला पूरक असलेली दुसरी मागणी आहे, त्या विश्वप्रवक्त्यांचं तोंड बंद करा. आता विश्वप्रवक्ते ब्रह्मांड प्रवक्ते होण्याकडे वाटचाल करू लागलेले आहेत. म्हणजे त्यांना आता जगातल्या सगळ्याच गोष्टींवरती भाष्य व्यक्त करावं वाटतंय. असो, तो त्यांचा विषय आहे. त्यांना आता बोलायला खूप संधी आहे, तोंडसूक घ्यायलाही खूप संधी आहे. त्यांनी घेत राहावं. त्याच्या आधी एकदा किरीट सोमय्यांच्या केसमध्ये त्यांना न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे, जामीन घ्यावी लागणार आहे बदनामीच्या केसमध्ये. तोही एक मुद्दा आहेच आहे. पण या दोन मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आपल्याच आमदारांसोबत राजी झाले असते तर शिवसेना एवढी फुटण्याचा प्रताप घडला नसता. बर, तांत्रिक मुद्द्यावर सुद्धा शिवसेनेचा पराभव होताना दिसतोय. म्हणजे संख्याबळ तर शिवसेनेच्या विरोधात जातच आहे आणि संख्याबळ गेल्यामुळं शिवसेनेच्या ठाकरेंच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विधानसभेमध्ये. म्हणजे भलेही कितीही तुम्ही म्हणा की आम्ही लढू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण संख्याबळ हे सांगताय की शिवसेना आत्ता अडचणीत आहे. आणि माझं पुन्हा ठाम मत आहे, लोकशाहीमध्ये संसदीय प्रणालीमध्ये संख्याबळाला महत्व असतं. टोमण्याला, बोचकारण्याला, ओरखाडण्याला, नियमांना फारसं महत्व असत नाही. संकेत असतात, संख्या असते आणि तिथे संख्याच विजयी होत असते. जसं आज सिद्ध झालं की तुम्ही 100 देखील पार करू शकला नाहीत. काल तरी तुम्ही 107 पर्यंत गेलेले होता. तटस्थ असलेले 3 तटस्थच आहेत, न आलेले कालचे न आलेलेच आहेत. म्हणजे आज पुन्हा एकदा 8 मतांनी पिछाडीवर आलेले आहात. आता या 8 पैकी 1 तर शिवसेनेचाच गेलेला आहे. उरलेली 7 कोणाकोणाची आहेत, कशी आहेत याचा शोध माध्यम घेऊन तुमच्या समोर मांडतील. पण रोजच्या रोज संख्या कमी होते आहे आणि ही कमी होणारी संख्या ही शिवसेनेतून बाहेर पडणारी आहे. अजूनही उद्धव ठाकरेंना कसं कळत नाही आहे हाच प्रश्न माझ्या समोर आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी मिळून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रयत्नांना बळ द्यायचं ठरवलं आहे काय शिवसेना संपविण्याच्या. शिवसेना संपलीच पाहिजे यासाठी जे दोन्ही प्रयत्न काम करतायत त्यांना हे बळ देत आहेत. आज 56 पैकी 1 दिवंगत, उरले 55 आणि 55 पैकी 40 शिंदेच्या बाजूने, म्हणजे उरले फक्त 15. आता कोणत्या नैतिक बळावरती, कोणत्या नियमावरती तुम्ही आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत आहात? विधानसभेत तरी तुम्हीच खरे शिवसेना उरलेले नाहीत. आणि जेव्हा हे सरकार आता काम करू लागेल तेव्हा विधान परिषदेतले आणि संसदेतले लोक सुद्धा तुमच्यापासून दूर जायला लागतील. किती माझी आमदारांनी शिवसेना सोडली आहे, किती माझी खासदारांनी शिवसेना सोडली आहे. अहो, गरज नसताना तुम्ही त्या खासदाराचं आढळराव पाटलांचं हे कट करून टाकलं, म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटलांचं बडतर्फी करून टाकली आणि पुन्हा सांगितलं की नाही 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 आम्ही ते चुकून केलं होतं. त्यात आढळराव पाटलांचा जो अपमान झाला त्यातून आढळराव पाटील शिवसेनेपासून दुरावले आहेत. शिवतारे शिवसेनेपासून दुरावले आहेत. अशी अनेक मंडळी आहेत जी माजी आमदार, माजी खासदार आहेत, ती दुरावत चाललेली आहेत. आणि शिवसेना आपल्याच हाताने, आढ्यतेने, अहंकाराने
आता संपल्यात जमा झाली आहे. आता ह्या वाघांचे गर्जना बिर्जना ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आता माझं तर मत असं आहे की जाऊन जाऊन उरलेली जी शिवसेना आहे ती शिवसेना उरलेली नाही आहे, ती शिल्लक सेना उरलेली आहे. आता ही शिल्लक सेना क्षुल्लक सेना होणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनाच घ्यावी लागणार आहे. कारण संजय राऊत कधीच शिवसेनेचे नव्हते आणि ते शिवसैनिक म्हणून कधीच वावरलेले नाहीत. ते शिवसेनेत आले ते सामनाचे संपादक म्हणून शिवसेनेशी जोडले गेले. आधी शिवसेनेच्या विरोधातला एक पत्रकार सामनाचा संपादक म्हणून आला आणि पुढे त्याच बळावर त्यांनी खासदारकी मिळवत गेलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विचाराशी नाळ जोडली गेली आहे. नाळ जोडणे हा प्रकार असतो. जन्मतः जी व्यक्ती आईच्या उदरातून येते, आईची त्याशी नाळ जोडलेली असते, तशी शिवसेनेशी संजय राऊतांची नाळ जोडल्या गेलेली नाहीये. संजय राऊतांच्या अट्टहासापोटी किंवा त्यांच्या जवळीकतेपोटी आणि शरद पवारांच्या प्रेमापोटी हे सगळं घडतंय. शरद पवारांवरचं प्रेम आहे तर काल शरद पवारांचे आमदार तुमचं बळ दाखवायला का आले नाहीत? सोनिया गांधीवरचे तुमचं प्रेम आहे तर सोनिया गांधींचे आमदार आज तुमचं बळ दाखवायला सभागृहात का हजर राहिले नाहीत? उलट पक्षी असं झालंय की आता संख्या कमी झाल्यामुळं सभागृहातलं तुमचं स्थान आणि महत्व या दोन्हीही गोष्टी संपत जातील. उरलेले सोबत राहतीलच याची शक्यता देखील नाही. मी अजूनही सांगतोय, शिवसेनेतले विधानसभेतले 6-7 आमदार हे शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता आहे आणि केवळ 6-7 ते 8 आमदारच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी होतील. बघा, खूप यातना होत आहेत उद्धव ठाकरे गटात म्हणताना. खर तर गट हा छोट्या माणसांचा असतो. शिवसेनाच उद्धव ठाकरेंची असेल तर आता ती गटापुरती उरलेली आहे. आज 100ही न पार करता 99 मतावर अडकून राहिलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनेचं बळ अगदीच 15वर येऊन ठेपलं आहे. ही सगळ्यात वाईट अवस्था शिवसेनेची होती आहे. नुकसान राष्ट्रवादीचं काहीच होणार नाहीये, नुकसान काँग्रेसचं काहीच होणार नाहीये. काँग्रेसला तर उलट 2.5 वर्ष सत्तेत राहून फायदा मिळालाय. जी काँग्रेस संपली होती, महाराष्ट्रातून बाद व्हायच्या वेळेला आली होती, अगदीच आपल्या 44 आमदारांवर आली होती, 2/3 मेजॉरिटी घेणारी काँग्रेस संपत आली होती. नुकसान काँग्रेसचं काय झालंय? उलट फायदा झालाय. त्यांना 2.5 वर्ष सत्ता उपभोगता आली आहे, सक्षम झाले. राष्ट्रवादीचा फायदा झालाय आणि नुकसान झालंय तर फक्त आणि फक्त शिवसेनेचं. कारण शिवसेनेचे 9 मंत्रीच निघून गेलेत. हे नुकसान उद्धव ठाकरेंना समजत नाहीये का? तर समजत नाही, या निष्कर्षापर्यंतच यावं लागतं. आज संख्या 99 वर आली आहे. मी अजूनही दावा करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधली जी तरुण मंडळी आहेत त्यांना आता दोन्ही पक्षात रस वाटत नाहीये. मी याआधीही नावं सांगितली होती. ते भविष्यात भाजपची वाट पकडू शकतात आणि तिथेच या सगळ्या महाविकास आघाडीच्या राजकारणाचा अंत होण्याची शक्यता आहे. बघूया काय होणार आहे पुढच्या राजकारणात. पण महाविकास आघाडी दिवसेंदिवस घटत चालली आहे. आघाडी पिछाडी होती आहे आणि या पिछाडीत सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं होणार आहे. शिवसेनेला हे समजेल तो बाळासाहेब ठाकरेंच्यासाठी सुदिन म्हणावा लागेल. नमस्कार.